जळगावातील कार्यक्रमात गुलाबराव पाटलांनी मंत्री झाल्याचा किस्सा सांगितलाय। आमदार झाल्यानंतर पंढरपूरला दर्शनासाठी गेलो होतो। दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर मंत्रिपदाच्या यादीत माझं नाव असल्याचा फोन आल्याचं गुलाबराव पाटील यांनी सांगितलेलं आहे। बोचक धरलेली म्हातारी म्हणून मी त्याला सरका मंत्री आले, सरका मंत्री आले। मला हसू आलं, म्हणलं मी तर आमदार आहे, म्हातारी मला मंत्री म्हणतीये। मी ज्यावेळेस आतमध्ये गेलो, दर्शन घेऊन बाहेर आलो आणि रेस्ट हाऊसला माझा मुक्काम असतो। मला दिवाकर राव ते त्यावेळेस परिवहन मंत्री होते, त्यांचा फोन आला, म्हणले गुलाबराव निघा, मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय, तुमचा नंबर लागतोय। आणि मी चौथ्या दिवशी मंत्री झालो, पण ती म्हातारी मला नंतर दिसलीच नाही। तुळजापूर शहरातील यात्रा मैदानावरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी महिलांनी अनोखं आंदोलन केलंय। मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला बांगड्यांचा हार घातलाय। महिलांकडून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात आलाय। टिटवाळ्यामध्ये भरधाव कारनं धडक दिले, यामध्ये 3 मुलं जखमी झालेत। पाणी आणण्यासाठी निघालेल्या मुलांना भरधाव कारनं धडक दिली। अल्पवयीन मुलांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मुलांना धडक दिल्यानं कार रस्त्यालगतच्या गाळ्यामध्ये शिरली। अपघातात गाळ्याची भिंतही कोसळली। मालाडच्या अक्सा चौपाटीवर बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडलाय। काल दुपारी 3 मित्र अक्सा चौपाटीवर गेले होते, त्यापैकी एक तरुण हा समुद्रामध्ये बुडून बेपत्ता झाला होता। लाईफ गार्ड, अग्निशमन दल आणि पोलिसांकडून शोधकार्य सुरू होतं। आज संध्याकाळी त्याचा मृतदेह मडच्या सिल्वर ब्रिज जवळ सापडला। जनतेचे आज रक्षक आहात, तुम्हाला समुद्रामध्ये पोहण्याची आज तुम्हाला तसं प्रशिक्षण दिलं जातं, मग तुम्ही तो पोरगा वाचू शकला असता, तुम्ही का वाचवण्याचा प्रयत्न केला नाही? तुम्ही वरिष्ठांना विचारायला जाताय। खरोखर खूप संताप येतो अशा अधिकाऱ्यांच्यावरती, अशा नेव्हीच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे। तसेच महानगरपालिकेवरती पण आहे की असं बंद पडलेलं खंडर जी जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही पहिलं का कारवाई केली नाही, का ते पत्रे लावून बंद केलं नाही आहे? पोलीस प्रशासनाला पण कळलं पाहिजे। 3 दिवसापासून अशा प्रकारची जी रील फिरते त्या कोणी फिरवतो इंस्टाग्राममध्ये, त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे होती।